नमस्ते मित्रांनो. गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगते, ती म्हणजे ईव्हीएम घोटाळा. मग ते संजय राऊत असो वा शरद पवार, सगळे विपक्षी त्यांच्या पराभवाचं कारण ईव्हीएम टॅम्परिंग सांगतात. आता ते महाराष्ट्राच्या जनतेला सत्य सांगू पाहत आहेत की बीजेपीला पुन्हा दोष देऊन एक नवीन फेक नॅरेटिव्ह सेट करतायत, ते पाहूया. 23 नोव्हेंबर 2024ला निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राच्या जनतेवर होणाऱ्या अन्यायाची कल्पना करून दिली. हे निकाल एमव्हीए नाही तर लोकशाहीच्या विरुद्ध जात आहेत, असं त्यांचं म्हणणं पडलं. आणि त्याच रात्री उद्धव ठाकरे यांनीही ईव्हीएमलाच दोष दिला. पुढच्या काही दिवसात शरद पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे आणि बऱ्याच लहान मोठ्या नेत्यांनी आपल्या पराभवाचं खापर ईव्हीएम आणि बीजेपीवर फोडलं. नाना पटोले यांनी तर ईसीआयला चांगलंच धारेवर धरलं आणि झालेल्या प्रकरणाचा जाब विचारला. आता यात गैर काही नाहीये, पण जेव्हा तुम्ही ईव्हीएमला दोष 2024 मध्ये देता, 2019 मध्ये देता आणि 2014 मध्ये पण देता आणि या 10 वर्षात झालेल्या 3 लोकसभा निवडणुकी आणि प्रत्येक राज्यात झालेली विधानसभा निवडणुकीतला एकही ईव्हीएम घोटाळा बाहेर आणू शकत नाही, तेव्हा हा डाव तुमच्यावरच उलटतो की काय असं वाटायला लागतं. खरं पाहायला गेलं तर एखादा घोटाळा लोकांसमोर आणायला 10 वर्ष पुरेशी असतात, पण जर घोटाळा नसेलच तर बाहेर काय आणणार? आणि हा सवाल आमचा नाहीये, हा सवाल आहे ईसीआय म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा. 3 जून 2017ला ईसीआयने सर्व पॉलिटिकल पार्टीजना एक ओपन चॅलेंज दिलं की आमच्या ऑफिसमध्ये या आणि ईव्हीएम हॅक करून दाखवा. आपल्या देशात 6 नॅशनल पार्टीज आहेत, 58 स्टेट पार्टीज आणि 2763 अनरेकग्नाइज पार्टीज आहेत, म्हणजे जवळजवळ 3000 पॉलिटिकल पार्टीज. त्यातल्या एकाही पार्टीने हे चॅलेंज स्वीकारलं नाही. हे चॅलेंज स्वीकारून तोंडावर पडण्यापेक्षा त्यांनी मूग गिळून गप बसणं पत्करलं. आता एमव्हीए जर पुरावे शोधून लोकांसमोर मांडत नसेल तर आम्हीच काही फॅक्ट्स काढून तुमच्यासमोर मांडतो, मग तुम्ही ठरवा तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत बीजेपीला 122 सीट मिळाल्या होत्या. जर ही ईव्हीएम घोटाळ्यातून मिळाली होती तर त्यांना 2019च्या निवडणुकीत सहज एखादी विजय मिळाला असता. त्यासाठी त्यांना शिवसेनेबरोबर युती करायची काहीच गरज नव्हती, पण त्यांना 2019 मध्ये युती करावी लागली आणि 105 सीटांवर समाधान मानावं लागलं. त्यांचा वोट काउंट सुद्धा 1,47,00,000वरून 1,41,41,00,000 आला. मग इलेक्शनमध्ये गडबड करणारी पार्टी आणि चीटिंग करणारी पार्टी एवढी मागे कशी पडली? दुसरा फॅक्ट म्हणजे 2024ची लोकसभा निवडणूक. निवडणुकीच्या आधीच बीजेपी प्रेसिडेंट JP नड्डा यांनी आता आम्हाला RSSची गरज नाही असं खडसावून सांगितलं होतं. आणि याच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्यांनी अबकी बार 400 पारचा नारा देखील दिला होता. पण झालं भलतंच. बीजेपी अक्षरशः तोंडावर पडली. 400 सोडा, 300 सोडा, त्यांना 250चा आकडाही पार करता आला नाही. आता प्रश्न हा आहे की जर ईव्हीएम इतक्या सहज मॅनिप्युलेट होऊ शकते, तर मग बीजेपी एवढी मोठी निवडणूक एवढ्या मोठ्या फरकाने कशी हरली? का त्यांना बहुमताचा आकडाही पार करता नाही आला? का त्यांना नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या सोबत जावं लागलं? का त्यांना RSSचे परत पाय पडावे लागले? आता राहिला तिसरा आणि शेवटचा फॅक्ट. एमबीए मधल्या 3 पक्षांमध्ये 2 फुटले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या मुख्य खेळाडू मैदानात तर होते, पण आता दुसऱ्या टीमकडून खेळणार होते. मग आता एवढ्या कमी वेळात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना नवीन टीम उभी करायची होती आणि हेच त्यांना जमलं नाही. जे काही थोडेफार खेळाडू त्यांच्याकडे शिल्लक होते ते त्यांनी लोकसभेला वापरले आणि ते निवडून आलेही. पण विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे जी लोक होती ती एकतर फार नवखी होती, नाहीतर 1-2 विधानसभा जे आधी हरले होते त्यांच्यावरती
मवियाला अवलंबून राहावं लागलं. म्हणजेच मवियाने निवडणुकीत त्यांची ए टीम नाही तर बी टीम उतरवली होती आणि हे त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण मानलं जातं. या 3 गोष्टी जर लक्षात घेतल्या तर असं कळून येतंय की ECIला पुन्हा एकदा बळीचा बकरा केलं जातंय. आणि जर असं नसेल तर यावेळेस महाविकास आघाडी ईव्हीएम अगेन्स्ट ठोस पुरावे सादर करू शकेल का? महाविकास आघाडी ईव्हीएमचं ओपन चॅलेंज स्वीकारेल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.